हाय, मी नीलम. बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या माझ्या चॅनलवर असणाऱ्या माझ्या सर्व फॅमिली मेंबर्सना माझा प्रणाम. माझं चॅनल तुम्ही एन्जॉय करताय ना, ऐकताय ना? तर अशाच आता ह्या इतक्या सुंदर वातावरणामध्ये इतका छान पाऊस पडतोय आणि सगळ्या ह्या मस्त वातावरणामध्ये पुस्तकं वाचण्याचा हा एक वेगळाच आनंद असतो, नाही का? पण आता तुम्हाला तर वाचायचीही गरज नाही, तर तुम्ही तर आता ऐकून त्याचा आनंद घेऊ शकता. तर याच माझ्या बोलकी पुस्तके हा जो माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर पण मला आवडलेले पुस्तक याविषयी मी सर्वांना विनंती केली होती की आपण ह्याच्यामध्ये सहभाग घ्या या कॉम्पिटिशनमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडलेल्या पुस्तकांच्याबद्दल लिहा की जेणेकरून लोकांना समजावं की कुठली पुस्तकं वाचावीत कुठली नाही. आणि त्या संदर्भात खूप छान छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर त्यातीलच आज एक तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत आहे. एक ऑडिओ आहे स्मिता दोशी सांगली यांचा. तर त्यांचं आवडीचं पुस्तक कुठलं आणि त्या काय सांगतात ते आपण ऐकूया. त्याची मजा घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नमस्कार. जयसिंगपूरचे डॉक्टर सुनील दादा पाटील यांचे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुस्तकाचं मी आज रसग्रहण मी स्वतः लिहिलेलं आपल्यापुढं सादर करीत आहे. छंद मग कुठल्याही प्रकारचा असो, व्यक्ती त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देते आणि आपला छंद पूर्ण करतच असते. श्री सुनील पाटील सर यांनाही अनेकविध छंद आहेत. त्यापैकीच हा एक आगळा वेगळा पण तसा थोडासा कठीण असा छंद ते जोपासत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील अशा व्यक्तींचा शोध असतो ज्या व्यक्ती इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करत असतात. अशा व्यक्ती शोधून त्यांचं रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदणी करणे असा हा जगावेगळा अफलातून छंद आणि त्यासाठी हा ध्येयवेडा महत्त्वाकांक्षी माणूस अविरत श्रमत असतो आणि त्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम घेण्याची सरांची मानसिक शारीरिक तयारी असतेच. त्रिवार वंदन सरांना. विविध क्षेत्रातील ध्येयवादी व्यक्ती सरांच्या नजरेतून सुटत नाहीत. अशा व्यक्ती सरांना सापडतातच, कारण ते त्याचा पाठपुरावाच करत असतात. त्यांना गाठतात आणि लिम्का बुकमध्ये महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचा आवर्जून समावेश करतातच. अशा व्यक्ती शोधण्यासाठी जी एक चाणाक्ष चौफेर व अभ्यासू नजर लागते ना, ती नजर डॉक्टर सुनील पाटील सरांना लाभली आहे. खरंच किती अगदी छोट्या छोट्या गोष्टींचेही रेकॉर्ड होऊ शकते हे सरांनी त्यांच्या अभ्यासातून शोध मोहिमेतून दाखवून दिले. त्यामुळे हे रेकॉर्ड वाचून आपणही आपल्यातील वेगळेपण शोधून त्याचा बारकाईने अभ्यास करून त्यातील निराळेपण सर्वांसमोर सादर करून रेकॉर्ड बनवू शकतो हे माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीलाही वाटतंच. आता हेच पहा ना, दिवाळी अंकांचा वैयक्तिक संग्रह करणे, एकाच अक्षराने सुरुवात होणारी कविता करून रेकॉर्ड करणे, श्रीमंत गाव वसवणे, जास्तीत जास्त वेळा रक्तदान करणे, खेळाचे मोफत प्रशिक्षण देणे, पालकांचे वाढदिवस साजरे करणारी शाळा काढणे, लेखकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याचे पुस्तक बनवणे, अधिकाधिक वृक्ष लागवड करणे, पुस्तकांचे गाव निर्माण करणे, मोठ्यात मोठा ध्वज बनवणे, लांब पदयात्रा काढते, मराठा नगर वसवणे इत्यादी अनेक अनेक गोष्टींचे रेकॉर्ड व्यक्ती करू शकते. किती गंमत आहे ना. या पुस्तकाचं वाचन करत असताना हे जाणवलं की गोष्ट घटना कितीही लहान अथवा मोठी असो, आपण जिद्दीने प्रयत्न करून त्याचे हमखास रेकॉर्ड करू शकतो आणि एक आगळी वेगळी छंदाची यादी दुसऱ्यासमोर
ठेवू शकतो. पण अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याची सत्यता इथे काटेकोरपणे तपासून पाहिली जाते. त्यामुळे या पुस्तकाची विश्वासार्हता जगतमान्य झालेली आहे आणि या पुस्तकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे, जी जागतिक पातळीवर मान्य झाली आहे. मराठी माणसाला प्रतिष्ठित बनवून त्याची कीर्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर ठेवण्यासाठी प्रयत्न करणारा मी एक सिंपल मराठी माणूस असं लेखक स्वतःविषयी म्हणतो. किती साधेपणा, किती नम्रपणा, नाही आपल्या कार्याचा गर्व, नाही दंभ, केवळ नवोदितांना जगासमोर आणणे. एका विचाराने पछाडलेले सुनील सर किती साधे पण असामान्य. पण यामुळेच सरांबद्दल सार्थ अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. असे एकही क्षेत्र नाही जिथे लेखक पोचलेलाच नाही. लेखक अगदी तळागाळापर्यंत जाऊन सामान्यातील सामान्य माणसाला भेटून त्याचे कसब, त्याचं वेगळंपण हेरतात आणि त्याला संधी देऊन त्याचे सोने करतात. क्षणात ती व्यक्ती प्रकाश झोतात येते आणि एक उच्च स्थान प्राप्त करते. या सर्वांमुळेच हे पुस्तक वाचताना माझी उत्कंठता वाढत होती. वाटत होते की आता कुठले रेकॉर्ड आपल्याला आता पुढे वाचायला मिळेल. मात्र हे पुस्तक त्यामुळे आपले जवळकीचे वाटल्याशिवाय आपल्याला राहत नाही. अगदी छोटेखानी असले तरी ते बहुमौलिक वाटते. मला वाटते आपणही माझ्या या विचारांशी सहमत असाल, होय ना? चला तर मग आपण आपल्या छंदाला जिद्दीची जोड देऊया आणि न जाणो त्यामुळे कदाचित एखादी दिवशी आपलेही नाव या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपल्याला पाहायलाही मिळू शकेल. श्री सुनील पाटील सरांच्या या अनोख्या छंदाला, कार्याला, ध्येयाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.